कारण तुम्हाला माहिती, जर एखाद्या नावाला जर एखाद्या सभेला जायचं असेल तर दिवसभर दुकान बंद ठेवावं लागेल, सलून. आणि सलून जर दिवसभर बंद राहिलं तर त्याची कमाई उरते. संध्याकाळी कोरोना खाऊ घालायचं काय? पण तरी सुद्धा तो नाभिक माणूस केस कर्तनालयाचं शॉप बंद करून त्या सभेला आलेला आहे. रोजीरोटीचा विषय बाजूला ठेवून तो तिथे आलेला आहे त्या सभेला, परवाच्या सभेला ओबीसीच्या. प्रत्येक आलेला प्रत्येक माणूस कष्टकरी, शेतकरी, नाभिक, धोबी, सुतार, शिंपी सगळ्यांनी आपापल्या रोजीरोटीचे व्यवसाय बाजूला ठेवून त्या सभेला ते आलेले आहेत. आणि मराठ्याच्या सभेला सगळे बळजबरीचे. हा एवढा मोठा फरक लक्षात घ्या. आणि परवाच्या सभेमुळे एक महत्वाची गोष्ट झाली. बीड मध्ये त्यांनी जे 30 ऑक्टोबर रोजी जी काही जाळपोळ केली, हिंसा केली, हॉटेल जाळलं, आमदाराचं घर जाळलं, एका सोन्याचं चांदीचं दुकान जाळलं, म्हाडामध्ये सोलापूर जिल्ह्यात नाभिक समाजाचं घर पेटून दिलं. ही जी काही दहशत गावागावामध्ये पसरली होती ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये, परवाच्या सभेने ही सगळी दहशत एका मिनिटात झुगारून दिली. गाव खेड्यातला ओबीसी कार्यकर्ता, तो नावी असेल, धोबी असेल, शिंपी असेल, माळी असेल, धनगर असेल, वजरा असेल, तो आता म्हणतो तुमची दहशत गेली उडत, आता आम्ही ताटमानेने आणि स्वाभिमानाने तुमच्या विरोधात उभं राहू शकतो. हे गाव खेड्यातला प्रत्येक ओबीसी कार्यकर्ता म्हणतो आहे. हे परवाच्या सभेचं फलित आहे. एकत्र जमण्याची काय ताकद असते ही परवाच्या सभेने संपूर्ण महाराष्ट्राला नाही, संपूर्ण देशाला दाखवून दिलेली आहे की ओबीसीची ताकद काय असते. आता हे जे ओबीसी आरक्षण आपलं गेलेलं आहे, आता ओबीसी आरक्षण तुमचं राहिलेलं नाही. प्रत्येक मराठ्याच्या घरात ओबीसी कुणबी सर्टिफिकेट प्रत्येक घराच्या बैठक रूम मध्ये शिंदे सरकारने घरपोच पोहोचवलेला आहे. फक्त अर्ज करा आणि लगेच तिथेच कुणबी सर्टिफिकेट, सही, शिक्का, हे बाबांचा काही बघायचं नाही, वंशावळ बघायचं नाही, 11 कसोट्या लावायचं नाही, काही करायचं नाही. आला माणूस, मारला शिक्का, हे प्रमाणपत्र झाला तू ओबीसी. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी जात करून टाकली आहे. त्यामुळे आता याच्यानंतर ज्या नोकर भरत्या होतील त्या नोकर भरत्यांमध्ये हे सगळे मराठे अर्ज करतील नोकरीसाठी. आणि तुम्हाला मी सांगतो, लिहून घ्या, आता याच्यानंतरच्या नोकर भरत्यांमध्ये तुम्हाला खरा कुणबी, नावी, धोबी, शिंपी, सुतार, माळी, वंजारी, धनगर तुम्हाला नोकरीला लागलेला दिसणार नाही. गेलं तुमचं आरक्षण. आणि इथं जे सगळे मान्यवर बसलेले आहेत यांचं तर राष्ट्रीय आरक्षण खूप आधीच खतम झालेलं आहे. हे होते कधीतरी सभापती, होते कधीतरी जिल्हा परिषद मध्ये, होते कधीतरी सरपंच, इतिहास जमा. आता सगळे इतिहास जमा झालं. बरं, या आरक्षण आपल्याला फुकटात मिळालं होतं का? ओबीसी आरक्षण आपल्याला फुकटात मिळालेलं नाही. ओबीसी नेत्यांच्या, ओबीसी कार्यकर्त्यांच्या मागच्या 4 पिढ्यांनी संघर्ष केलेला आहे. 1955 सालापासून, कालेकर आयोगापासून त्यावेळी त्या ओबीसी नेत्यांनी, ओबीसी कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने संघर्ष केला. कधी दगड उचलला नाही ओबीसी नेत्यांनी आणि ओबीसी कार्यकर्त्यांनी. कधी कोणाचं घर जाळलं नाही. 35 वर्ष संघर्ष केला. 1955 पासून 1990 पर्यंत 35 वर्ष ओबीसी कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी संघर्ष केला. कुठेही दादागिरी नाही, कुठेही दगड उचलला नाही, कुठेही मारामारी केला नाही, कुठेही कोणाचं घर जाळलं नाही, जाळलं. अगदी शांततेने लोकशाही मार्गाने 35 वर्ष संघर्ष करून या ओबीसी नेत्यांनी हे मंडल आयोगाचं ओबीसी आरक्षण मिळवलेलं आहे.
याच्यात सगळ्यात मोठा आणि पहिला ओबीसी नेता स्वामी पेरियार तामिळनाडूचे. या स्वामी पेरियारांनी तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या ग्रंथांचा अभ्यास केला आणि ते तात्यासाहेब महात्मा फुलेंचा सगळा जो केलेला अभ्यास आहे तो तामिळनाडूतल्या ओबीसींना सांगितला. हे स्वामी पेरियार आणि काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस. स्वामी पेरियारांना दक्षिणेकडचे महात्मा गांधी म्हणायचे काँग्रेसमध्ये, म्हणजे गांधीच्या तोडामोडाचे नेते होते स्वामी पेरियार. या ओबीसी नेत्याने काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ठराव मांडला की आम्ही जे दलित आदिवासी आणि मागास आहोत म्हणजे ओबीसी पिछडे आम्हाला आरक्षण पाहिजे. तसा ठराव काँग्रेसच्या अधिवेशनात मांडावा, तो मंजूर करावा आणि दलित आदिवासी ओबीसींना आरक्षण द्यावं असा ठराव स्वामी पेरियारांनी मांडला. काँग्रेसमध्ये सगळं ब्राह्मणांचं राज्य होतं त्याही काळामध्ये. त्यांनी तो ठराव फेटाळला आणि स्वामी पेरियारने तिथंच अधिवेशनामध्ये काँग्रेसला लाथ मारली आणि सांगितलं की मी तुमच्या ब्राह्मणांच्या काँग्रेसला लाथ मारतो, तुमची काँग्रेस सोडतो आणि माझ्या ओबीसी बहुजनांचा वेगळा पक्ष स्थापन करतो. त्याप्रमाणे त्यांनी दलित आदिवासी ओबीसी बहुजनांचा डीएमके नावाचा पक्ष स्थापन केला. द्रविड मुन्नेत्र कळघम डीएमके 1947 साली स्थापन झाला आणि 20 वर्षाच्या आत तामिळनाडूमध्ये या डीएमके पक्षाचं म्हणजे ओबीसीचं सरकार तामिळनाडूमध्ये स्थापन झालं. 1967 साली या देशाचा पहिला ओबीसी मुख्यमंत्री अण्णादुराई डीएमके पक्षातर्फे स्वतःच्या ओबीसीच्या बळावर पहिला मुख्यमंत्री या देशामध्ये झाला. तो ओबीसीचा उद्रेक होता आरक्षणासाठी, तो ओबीसीचा संताप होता, तो राजकारणामध्ये व्यक्त झाला आणि ओबीसीने ठरवलं आता आपलाच मुख्यमंत्री पाहिजे आणि त्यांनी आपला मुख्यमंत्री 1967 साली तामिळनाडूच्या ओबीसींनी बसवला. हा संघर्ष होता आरक्षणासाठी. त्यावेळेस तिकडे बिहारमध्ये समाजवादी पक्ष जे होते लोहियावादी, या लोहिया काही ओबीसी नव्हते, ते मारवाडी होते. परंतु लोहियांना एक गोष्ट माहिती होती, कारण ते सुद्धा तात्यासाहेब महात्मा फुले बाबासाहेबांची पुस्तकं वाचायचे. समाजवादी लोहिया त्यांनी बिहारमध्ये जे एक मोठे ओबीसी नेते होते त्यामध्ये आर्यन चंदापुरी फार मोठे ओबीसी नेते होते बिहारमध्ये. तर लोहियांनी त्या ओबीसी नेत्याशी दोस्ती केली, एकत्र निवडणुका लढवल्या आणि त्या निवडणुकांमधून मोठमोठे ओबीसी नेते तयार झाले, आमदार झाले, खासदार झाले. त्याच्यामध्ये कर्पूरी ठाकूर बिहारमध्ये हे नावी समाजाचे. आता नावी समाजाची 2 घरं सुद्धा नसतात गावाकडे, एवढी कमी संख्या असते नावी समाजाची. पण या कर्पूरी ठाकूर साहेबांना बिहारच्या ओबीसींनी नेता बनवलं आणि कर्पूरी ठाकूर साहेबांना बिहार राज्याचे 2 वेळा मुख्यमंत्री बनवलं, 2 वेळा. आणि मुख्यमंत्री झाल्याबरोबर कर्पूरी ठाकूरांनी लगेच ओबीसींना आरक्षण लागू केलं. आरक्षण लागू केल्याबरोबर त्यावेळच्या जनसंघाने म्हणजे आजच्या भाजपने आणि त्यावेळच्या जनसंघाने दंगली केल्या, काँग्रेसने दंगली केल्या आणि दंगली करून कर्पूरी ठाकूरांचं सरकार पाडलं. पुन्हा निवडणुका झाल्या, पुन्हा कर्पूरी ठाकूरच मुख्यमंत्री बनले. तिथले ओबीसी कट्टर पक्के, तुम्ही सरकार पाडा, आम्ही पुन्हा निवडून आणतो. पुन्हा कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री झाले.
बिहारमध्ये. उत्तर प्रदेश मधल्या ओबीसींनी राम नरेश यादव हे ओबीसी पहिले ओबीसी मुख्यमंत्री 1969, कर्पूरी ठाकूर राम नरेश यादव पहिले ओबीसी मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे. तर या सगळ्या ओबीसींनी मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक आंदोलने केली, राजकीय आंदोलने केली, सत्ता मिळवली, ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं आणि यांच्या प्रयत्नामुळे जनता पक्ष स्थापन झाला. आणि जनता पक्ष स्थापन होत असताना हे सगळे ओबीसी नेते त्यावेळेस लालू मुलायम सिंग वगैरे तरुण होते. या सगळ्या ओबीसी नेत्यांनी जनता पक्षाचं गठन करताना सांगितलं की आपण सगळे एकत्र येऊ, जनता पक्ष स्थापन करू. पण जनता पक्षाला सत्ता मिळाल्याबरोबर जनता सरकारने कालेकर आयोग लागू केला पाहिजे ही अट टाकली. आणि ती अट सगळ्यांनी मान्य केली. आता जनता पक्षामध्ये त्यावेळेचा जनसंघ पण होता, म्हणजे आजचा भाजप जनसंघ पण होता, पण त्यांनाही मान्य करावं लागलं. एवढी ताकद ओबीसी नेत्यांची होती. आणि जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं. लालू, मुलायम, कर्पूरी ठाकूर, राम नरेश यादव हे सगळे ओबीसी नेते केंद्रामध्ये मंत्री बनले. मोरारजी देसाईच्या सरकारमध्ये हे सगळे ओबीसी नेते मंत्री बनले. पण मंत्री पद मिळाल्यावर सुद्धा त्यांनी आपलं तोंड बंद ठेवलं नाही. पक्षाच्या बैठकीत, मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पक्षाच्या सभांमध्ये कालेकर आयोग पाहिजे, कालेकर आयोग पाहिजे, सातत्याने आंदोलन चालू ठेवलं. मंत्री झाल्यावर सुद्धा नेता आताचे आपले ओबीसी नेते मंत्रीपद मिळालं की तोंडाला पुच. सगळे ओबीसी नेते बघा तुम्ही पक्षाच्या बैठकीत बोलत नाही. समोर अजित पवार दिसला की लगेच खातर होतं. समोर फडणवीस दिसले की आपला ओबीसी नेता एकदम खालीच बसतो, उभं राहण्याची हिंमतच नाही फडणवीस समोर. ही वस्तुस्थिती आहे भाजपची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची. आजही हे सगळे पक्ष एकतर मराठ्यांच्या मालकीचे आहेत, नाहीतर ब्राह्मणांच्या मालकीचे आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचे मालक मराठा आहेत. नेता नाही, मालक म्हणतोय मी. आणि त्या पक्षांमध्ये असलेले इतर सर्व जातीचे जे काही आहेत, आमदार, खासदार, सभापती, अध्यक्ष वगैरे काय जे असते ते सगळे नोकर. तीच गोष्ट भाजपची, शिवसेनेची, दोन्ही पक्ष ब्राह्मणांचे आहेत, मालकीचे. हे बघा, ओबीसींना आरक्षण देश पातळीवर मंडल आयोगाचं आरक्षण केव्हा मिळालं? जेव्हा दिल्लीमध्ये काँग्रेसचंही सरकार नव्हतं आणि भाजपचंही सरकार नव्हतं, ओबीसीचं सरकार होतं. म्हणून ओबीसींना मंडल आयोग मिळाला 1990 साली. आता बिहारमध्ये जी जातनिहाय जनगणना झाली, तिला सगळ्या पक्षांचा विरोध, काँग्रेसचा विरोध, भाजपचा विरोध, सगळ्यांचा विरोध. जातीय जनगणना होऊ देत नाही. पण नितीश कुमारांनी जातीनिहाय जनगणना तिथं यशस्वी केली. कारण बिहारमध्ये आता काँग्रेसचंही सरकार नाही आणि भाजपचंही सरकार नाही. म्हणून तिथं जातीय जनगणना होऊ शकली. जातीय जनगणना तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतं. तुमचे 90% प्रश्न जात न्याय जनगणनेमुळे आपोआप सुटतात, आपोआप सुटतात. बिहारमध्ये जमीनदार ठाकूर जाती आहेत. बिहारमध्ये राजपूत जमीनदार जाती आहेत, जाट जमीनदार जाती आहेत. त्या आपल्या आपले फुगून सांगायच्या सगळ्या जाती, आम्ही 20%, आम्ही 25%, आम्हाला एवढा वाटा पाहिजे, आम्हाला एवढं आरक्षण पाहिजे. नितीश कुमारांनी जात न्याय जनगणना घेतली आणि या सगळ्यांचं तोंड कायमचं बंद झालं.
काय संबंध झाला? राजपूत किती 3.4%, ठाकूर किती तुम्ही आज तुम्ही काय 2.2%. सगळ्यांची तुमची आपोआप बंद झाली. हे जे काही संख्या फुगवणं होतं ना ते सगळं बंद झालं जात न्याय जनगणनेमुळे. इथं महाराष्ट्रामध्ये जर जात न्याय जनगणना जर व्हायची असेल तर महाराष्ट्रामध्ये भाजपचं बी सरकार नसलं पाहिजे, काँग्रेसचं बी नसलं पाहिजे, राष्ट्रवादीचं बी नसलं पाहिजे आणि शिवसेनेचं बी नसलं पाहिजे. तर इथं जात न्याय जनगणना होईल. जोपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी आहे, जोपर्यंत भाजप शिवसेना सत्तेमध्ये आहे, तोपर्यंत तुमची जात न्याय जनगणना होणे शक्य नाही. महाराष्ट्रामध्ये जर जात न्याय जनगणना जर झाली तर मराठ्यांची तोंड आपोआप बंद होती. ते जे आकडा फुगून सांगतात 32%, 35%, तो आकडा 5% तर 8%च्या दरम्यान येईल. बिहार प्रमाणे सांगतोय मी, कारण बिहारची जी सामाजिक परिस्थिती आहे तीच महाराष्ट्राची पण आहे. त्यामुळे बिहारमध्ये जे आकडे आहेत तिथं ओबीसी 63% आहे. आता सिद्ध झालं जात न्याय जनगणनेमध्ये 63% ओबीसी. आणि नितीश कुमारांनी परवा कायदा मंजूर केला. आता बिहारमध्ये 75%वर आरक्षण गेलं. ओबीसीना जे 27% आधी मिळत होतं ते आता 55% मिळायला लागलं. 27%वरून 55% ओबीसीना आरक्षण बिहारमध्ये. आणि सगळी कमाल जात न्याय जनगणनेची आहे. म्हणून सांगतो महाराष्ट्रात जर जात न्याय जनगणना करायची असेल तर ओबीसीचा पक्ष सत्तेवर आला तरच महाराष्ट्रात जनगणना होईल. आणि ओबीसीचं आरक्षण जर परत मिळवायचं असेल तर ओबीसीचाच पक्ष सत्तेवर असेल महाराष्ट्रात तरच आपलं केलेलं आरक्षण परत मिळेल. ते कसं मिळेल ते तुम्हाला सांगतो. 3 वर्षापासून मी महाराष्ट्राचे दौरे करतो आहे आणि लोकांना सांगतो आहे की ओबीसीचे राजकारण उभं राहिलं पाहिजे पक्षाच्या स्वरूपामध्ये. 3.5% लोकसंख्या असलेल्या ब्राह्मणांचा राजकीय पक्ष आहे भाजप. तो देशावर राज्य करतोय. 3.5% ब्राह्मणांचा पक्ष. 3-4% असलेल्या दलितांचे कितीतरी राजकीय पक्ष आहेत. संख्येने जे बौद्ध आहेत मुख्यतः त्यांचेच पक्ष आहेत. ते किती आहेत? 3%, 4%च्या वर नाही आहेत. पण त्यांचे अनेक राजकीय पक्ष आहेत दलितांचे. 7%, 8% मराठ्यांचे राजकीय पक्ष आहेत आणि ते महाराष्ट्रात राज्य करतायत. मग 52% ओबीसीचा एकही पक्ष असू नये महाराष्ट्रात, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून मी 3 वर्षापासून महाराष्ट्राचे दौरे करतोय सातत्याने आणि सांगतो की ओबीसीचं राजकारण आपल्याला उभं करावं लागेल. ओबीसीचे प्रश्न ओबीसीच सोडवू शकतो, दुसरं तुम्हाला कोणी मदतीला येणार नाही. जे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर परवापर्यंत ओबीसी करत होते ते बाळासाहेब प्रकाश आंबेडकर जरांगेला पाठिंबा देण्यासाठी दिवसभर जरांगेच्या सोबत त्या मंडपात बसले. तुमच्या विरोधात मी बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांना एवढंच सांगितलं तर त्याचे माझे संभाषण चालू असतं. दर 15 दिवसांनी त्यांचा एखादा फोन असतो, मी करत असतो, आमचा संवाद चालू असतो. मी लगेच बाळासाहेबांना फोन केला. त्यांना म्हटलं तुम्ही जरांगे पाटलांना भेटायला गेले, मला त्याच्याबद्दल वाईट नाही वाटलं. तुम्ही गेले, चांगले केले. पण जाताना एका हातामध्ये संविधान घेऊन जायला पाहिजे होतं आणि दुसऱ्या हातामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल घेऊन जायला पाहिजे होतं आणि जरांगेला सांगायला पाहिजे होतं की बाबा रे, संविधान म्हणतं मराठ्यांना आरक्षण नाही मिळू शकत, हे संविधान मान्य कर, जरा वाच. आणि सुप्रीम कोर्ट म्हणतं की मराठ्यांना आरक्षण नाही देता येत, जरा सुप्रीम कोर्टाचा निकाल वाच. आता तू जरांगे पाटील नेहमी म्हणतो मी वाचत नाही, मला संविधान माहित नाही, मला हे माहित नाही, मला ते माहित नाही. मग काय माहिती? आरक्षण पाहिजे. तर बाळासाहेब आंबेडकरांना सांगितलं मी, एका हातामध्ये संविधान घेऊन जायला पाहिजे होतं, सांगायला पाहिजे होतं की हे माझ्या आजोबाने लिहिलेलं भारताचं संविधान. जरांगे स्पष्टपणे सांगताय संविधान
मराठा समाजाला आरक्षण नाही मिळू शकत. हे समजून सांगणं बाळासाहेब तुमचं काम होतं. बाबासाहेबांचं संविधान जरांगे का मान्य करत नाही असा सवाल तुम्ही तिथे जाऊन त्याला विचारायला पाहिजे होता. नाही विचारलं. आणि आता परवा तर टीव्हीवर मुलाखतच दिली भुजबळ साहेबांच्या विरोधात प्रकाश आंबेडकरांनी. त्यामुळे कोणाच्याही भरोशावर तुम्हाला राजकारण करता येत नाही. मराठ्यांच्या भरोशावर राज्य कराल तुमचं आरक्षण जाईल. भाजपच्या भरोशावर राजकारण कराल तुमचं काही उरणार नाही, चटणी उरणार. आणि बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्याच्या भरोशावर जर राज्य कराल तर ते केव्हाही उडी मारून तिकडे जाऊ शकतात जरांगीकडे तुमच्या विरोधात. त्यामुळे ओबीसीचं राजकारण ओबीसीच्या भरोशावरच उभं राहिलं पाहिजे आणि ते आपल्यालाच केलं पाहिजे. 3 वर्षापूर्वी ओबीसी राजकीय आघाडी असा एक पक्ष मी स्थापन केला आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी. महाराष्ट्रभर फिरल्यानंतर मी आघाडी शब्द का घेतला, कारण या आघाडीमध्ये अनेक जाती संघटना आलेल्या आहेत. काही छोटे मोठे जे पक्ष काही लोकांनी काढले ते पक्ष पण या आघाडीमध्ये आलेले आहेत, म्हणून आघाडी शब्द नाव दिलं. ओबीसी राजकीय आघाडी अगदी खुल्लेपणाने राजकीय शब्द घेतलेला आहे. लपून छपून काहीच नाही. ओबीसीचं राजकारण करायचं म्हणजे करायचं. आतापर्यंत 15 विधानसभेचे उमेदवार पक्के झालेत. ते निवडणूक प्रचाराला लागून गेले ओबीसी राष्ट्रीय आघाडीच्या माध्यमातून. आणि 10 लोकसभा मतदारसंघाचे 10 उमेदवार पक्के झालेत. ते प्रचाराला लागून गेलेत, काम सुरू झालं. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ओबीसी राष्ट्रीय आघाडीचे उमेदवार निवडून जरी आले नाहीत पण 10 मराठा आमदार जर तुम्ही पाडले ओबीसी राजकीय आघाडीच्या माध्यमातून 10 मराठा आमदार जर तुम्ही पाडले तर जे निवडून आलेले आमदार आहेत त्याची अक्कल ठिकाणावर येईल. तो निवडून आलेला मराठा आमदार म्हणेल आता माझी पुढची पाळी पडण्याची. तो त्याला घाम फुटेल की 10 आमदार काढून टाकले आपलं की काय होणार. आणि तुम्हाला मी सांगतो ओबीसी राष्ट्रीय आघाडीचा एक जरी आमदार निवडून आला त्या आमदाराजवळ सगळ्यात मोठं हत्यार म्हणजे बुद्धी, अभ्यास, वाचन हे राहणार आहे. आणि हे हत्यार सगळ्यात जास्त प्रभावी विजय मिळवून देणार आहे. कारण हे हत्यार हे बाबासाहेब आंबेडकर आणि तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेला हत्यार आहे. या हत्याराच्या जोरावर बाबासाहेबांनी दलितांसाठी आरक्षण मिळवलं. एवढं प्रभावी हत्यार आहे तात्यासाहेबांनी दिलेलं. एक जरी ओबीसी आमदार निवडून आला सगळी विधानसभा तो असा बोटावर नाचवेल, बोटावर नाचवेल. आमचा एक आमदार ओबीसी राजकीय आघाडीचा आणि विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी तो 2 विधेयक मांडेल. आमदाराला विधेयक मांडण्याचे अधिकार असतात कायदा करण्यासाठी. तो सांगेल महाराष्ट्र विधानसभेने हे 2 विधेयक मंजूर करावेत आणि हे 2 कायदे मंजूर करावेत. कोणते 2 कायदे? पहिलं विधेयक, पहिला कायदा, दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे असा कायदा महाराष्ट्र विधानसभेने मंजूर करावा. हे विधेयक आपला आमदार मांडेल, राजकीय ओबीसी आघाडीचा आमदार. आणि दुसरं विधेयक तो काय मांडेल की 2004 सालापासून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आणि मराठा अशा जाती दाखवून जे खोटे ओबीसी सर्टिफिकेट या मराठ्यांनी घेतलेले आहेत 2004 सालापासून ते आज तागायतपर्यंत ही सगळी खोटी ओबीसी सर्टिफिकेट रद्द करण्याचा कायदा महाराष्ट्र विधानसभेने मंजूर करावा असं विनंती.
विचार करा तुम्ही, आमदार एक असो का दोन असो, पण जर बुद्धी असेल, अभ्यासाचा हत्यार असेल तर तो झुकू शकतो. कसा झुकू शकतो सांगतो मी तुम्हाला. विधेयक मांडताना तो विधेयक मांडेल जात न्याय जनगणना करण्याचं आणि कुणबी ओबीसी खोटे सर्टिफिकेट रद्द करण्याचा कायदा. हे विधेयक मांडल्यानंतर तो आपला आमदार विधानसभेत उभा राहून काय सांगेल, तो एकच गोष्ट सांगेल, या विधेयकाला जो आमदार विरोध करेल तो आमदार ओबीसीचा शत्रू म्हणून जाहीर करण्यात येईल. आणि असे ओबीसीचे शत्रू असलेले आमदार, त्यांची नावं आम्ही पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करू आणि सगळ्या महाराष्ट्राला आम्ही सांगू की हा जो ओबीसीचा शत्रू असलेला जो आमदार आहे, जो विधेयकाच्या बाजूने नाही विरोधात मतदान करतो आहे, हा ओबीसीचा शत्रू आहे. हा जो आमदार आहे, या आमदाराच्या मतदारसंघातील ओबीसींनी या आमदाराचं काय करायचं हे तुम्हीच ठरवा. काय करतील? त्या ओबीसीचा शत्रू असलेल्या आमदाराच्या विधानसभेच्या मतदारसंघात जे ओबीसी राहतात ते त्याला मतदान करतील का? ओबीसीचा शत्रू म्हणून जाहीर केल्यानंतर आजच आपला ओबीसी एक नारा लावतोय की ओबीसीचं मत ओबीसीला, मराठ्याला अजिबात नाही. या घोषणा सगळी घराघरात पोहोचल्या आहेत आता. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठ्याला तुम्ही मतदान करणार नाही, मग ओबीसीला मतदान करणार. त्यांनी जर 10 ओबीसी उमेदवार उभे करून दिले तर काय करणार? ते एखाद्या केलीला बोलवतील, एक 20,000 रुपये घे, फॉर्म भरा, निवडणुकीला उभा राहा. लगेच त्याच्या विरोधात माळ्याला सांगतील हे 10,000 घे, राहा उभा. नंतर नावाला सांगतील पैसे घेऊन राव. असे 10 ओबीसी उमेदवार जर त्यांनी तुमच्या मतदारसंघात उभे केले तर कोणत्या ओबीसीला मतदान करणार तुम्ही? आणि तुमचं विभागून झाला 10 ओबीसी मध्ये की त्यांचाच विजय होणार, मराठ्यांचा त्यांच्याच निवडून येणार. तुमची ओबीसीची 52% मतं ही 10 ओबीसी उमेदवारांमध्ये जर विभागली गेली तर विजय तर त्या मराठा माणसाचाच होईल, कोण निवडून जाईल आमदार म्हणून. म्हणून केवळ अशी घोषणा देऊन उपयोग नाही, ओबीसीचं मतदान ओबीसीला असं नाही. ओबीसीचं मतदान त्याच उमेदवाराला जो उमेदवार हे 2 विधेयक तिथं मांडणार आहे विधानसभेत, त्यालाच आम्ही मतदान करू. आणि ते सगळे उमेदवार ओबीसी राजकीय आघाडीचे असतील. म्हणून ओबीसी राजकीय आघाडीच्या उमेदवाराला मतदान म्हणजे 2 विधेयक विधानसभेत मंजूर करणं, कायदा करणं, जात न्याय जनगणना करणं आणि खोटे कुणबी मराठा सर्टिफिकेट रद्द करणं. हे तुम्हाला 2024च्या निवडणुकीत करावं लागेल. आता मी तुम्हाला शेवटचा मुद्दा सांगतो, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, काळजीपूर्वक ऐका. 2004 ला लोकसभा निवडणूक आधी झाली. या लोकसभा निवडणुकीमध्ये 2004 सालच्या बहुजन समाज पक्षाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात उभे होते. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर बघा, 2004च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बहुजन समाज पक्षातर्फे बरेच उमेदवार उभे होते आणि बऱ्याच उमेदवारांना लाखाच्या वर मतं मिळाली. बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांना लाखाच्या वर मतं मिळाली. आणि ही सगळी मतांची गोळाबेरीज त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी बघितली लोकसभेचा निकाल लागल्यानंतर. आणि ती आकडेवारी बघितल्यानंतर ते हादरले. ते म्हणाले, हे लोकसभेत 1-1 लाख मतं घेत आहेत, विधानसभेत आपलं काय होईल? विलासराव देशमुखांनी लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर 2 दिवसाच्या आत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. विलासराव देशमुख मराठा मुख्यमंत्री, विलासराव देशमुख मराठा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि सुशील कुमार शिंदे जे चर्मकार जातीचे आहेत, दलित आहेत, त्यांना मुख्यमंत्री बनवलं. ते म्हणाले, माझ्या मराठा
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जर निवडणुका झाल्या तर काँग्रेसचा पराभव निश्चित, काँग्रेसची सत्ता येणार नाही. कारण राज्य सरकारचे अनेक वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, LIB डिपार्टमेंट वगैरे, जे माहिती पुरवतात, माहिती गोळा करतात, सरकारला माहिती पुरवतात, अहवाल देतात, आणि त्या अहवालाप्रमाणे सगळ्या संस्थांनी सांगितलं, शासकीय संस्थांनी, की विलासराव देशमुख तुमच्या नेतृत्वाखाली जर विधानसभा निवडणूक झाली तर काँग्रेसचा पराभव निश्चित, तुमची सत्ता येणार नाही. विलासराव देशमुखांनी राजीनामा दिला. सुशीलकुमार शिंदे जे चर्मकार समाजाचे होते त्यांना मुख्यमंत्री बनवलं. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या आणि सुशीलकुमार शिंदेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष जिंकला, सत्ता परत मिळवली. 2004 साली लोकांनी मतं कोणाला दिली? बहुजन समाज पक्षाला. मुख्यमंत्री इकडे कोणाचा झाला? दलित समाजाचा. आता 2024 ला काय होणार ते मी तुम्हाला सांगतो. 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ओबीसी राजकीय आघाडीचे उमेदवार महाराष्ट्रात उभे राहतील. 288 जागांवर आपण उमेदवार उभे करणार आहोत. आमचं काम सुरू आहे, दौरे सुरू आहेत आमचे. राखीव मतदारसंघात सुद्धा आपण दलित उमेदवार देणार आहोत आणि त्या दलित उमेदवाराला त्या मतदारसंघातले ओबीसी निवडून देतील. आदिवासी राखीव मतदारसंघात आदिवासी माणसाला उभं करू आणि त्या मतदारसंघातले ओबीसी त्या आदिवासी उमेदवाराला निवडून देतील. 288 आणि 48 लोकसभा मतदारसंघ सगळ्या ठिकाणी आपण ओबीसी राजकीय आघाडीचे उमेदवार उभे करणार आहोत. आणि जादू काय होणार आहे ते सांगतो. 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ओबीसी राजकीय आघाडीच्या उमेदवारांना जी काही मतं मिळतील त्यांची गोळाबेरीज जर 50 लाखाच्या आसपास झाली, की ओबीसी राजकीय आघाडीला 50 लाख मतं मिळाली, असं जेव्हा गणित बाहेर येईल त्यावेळेस अजित पवार उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील आणि भुजबळ साहेबांना सांगतील, भुजबळ साहेब आता तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा. तर तुम्ही उपमुख्यमंत्री झाले तरच राष्ट्रवादी काँग्रेसला मतं मिळतील ओबीसीची. अजित पवारांनी असं सांगून झाल्यावर अजित पवार निघून गेले भुजबळ साहेबांच्या घरून, की मग संध्याकाळी फडणवीस साहेब येतील भुजबळ साहेबांच्या घरी. भुजबळ साहेब अहो ते काय उपमुख्यमंत्री कशाला होता, डायरेक्ट तुम्ही मुख्यमंत्रीच बना आता. भुजबळ साहेब तुमच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुका लढू. हे 2024 साली घडणार म्हणजे घडणार. मधल्या काळामध्ये भुजबळ साहेबांचा जो प्रचंड अपमान झालेला आहे, त्या छटाकभर जनांनी आरेकारीची भाषा वापरली भुजबळ साहेबांसाठी. बघा, एक काळ असा होता महाराष्ट्रामध्ये 95, 96, 2004, 2005, 2010, 2008 महाराष्ट्रामध्ये एक काळ असा होता, खेडेगावामधला कोणत्याही जातीचा ओबीसी कार्यकर्ता खेड्यापाड्यामधला जेव्हा तालुक्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये जात होता, पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर तो कार्यकर्ता काय म्हणायचा, मी समता परिषदचा कार्यकर्ता आहे असं सांगितल्याबरोबर समोरचा हवालदार ताडकन उठून उभा राहायचा. हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. काय काम करता साहेब? अरे चहा सांग रे. लगेच त्या कार्यकर्त्याला चहा पाणी व्हायचं. ही त्यावेळेची परिस्थिती होती. आता परिस्थिती बदलली. तो जरांगे भुजबळ साहेबांच्या येवला मतदारसंघात जातो आणि भुजबळांना शिव्या देऊन निघून जातो. याला काय म्हणतात, घरात बसून आय माय काढणे. आपल्या नेत्यांची त्यांच्या घरात बसून जर आय माय काढली जात असेल एखाद्या छटाकभर मराठा माणसाकडून, तर काय इज्जत राहिली? ओबीसी नेत्यालाच इज्जत नाही तर तुम्हाला काय इज्जत मिळणार आहे? तुम्हाला जर इज्जत परत मिळवायची असेल, प्रतिष्ठा परत मिळवायची असेल, तर भुजबळ साहेबांना फडणवीसांनी मुख्यमंत्री बनवलं पाहिजे. आणि फडणवीस भुजबळ साहेबांना तेव्हाच मुख्यमंत्री बनवतील जेव्हा लोकसभेमध्ये ओबीसी राजकीय आघाडीच्या उमेदवारांना
50 लाख मतं मिळतील. 2004 साली बहुजन समाज पक्षांना लाखाच्या वर मतं मिळाली उमेदवारांना, तेव्हा कुठे एक चरणाकार माणसाला मुख्यमंत्री पद मिळालं. आणि आता 2024 साली जर ओबीसींनी ठरावाला जागृत जर झालेत आणि ओबीसी राष्ट्रीय आघाडीला जर मतदान केलं तर फडणवीसांना घाम फुटेल, अजित पवारांना घाम फुटेल आणि ते भुजबळ साहेबांच्या घरी जातील, हात जोडतील भुजबळ साहेबांचे. साहेब आता तुम्हीच मुख्यमंत्री व्हा आणि तुम्हीच आमच्या पक्षांना वाचवा, तुमच्या नेतृत्वाखाली मिळू नका. अशा प्रकारे भुजबळ साहेबांची प्रतिष्ठा आपण परत मिळवू शकतो. भुजबळ साहेबांची प्रतिष्ठा परत मिळणं म्हणजे तुमची प्रतिष्ठा परत मिळणं. तुमची इज्जत जी गेलेली आहे, जरांगीने घालवलेली आहे, तुमची इज्जत ती आपल्याला हिसकून घेता येईल योग्य पद्धतीने मतदान केल्यावर. लक्षात घ्या. तर परत एकदा जर हे बघा, सन्मानाची लढाई ही भीक मागून मिळत नाही की दे बाबा मला सन्मान, मला अध्यक्ष कर, मला उपाध्यक्ष कर, मला मंत्रीपद दे. हे भीक मागायचे धंदे सोडा आता. मला माळी समाजाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये बोलवतात आणि माझ्या आधी जे भाषण देतात ते सगळे माळी समाजाचे नेते काय म्हणतात, माळी समाजाची संख्या महाराष्ट्रात 2 नंबरला आहे, पण आपल्याला आमदारकीची तिकीट कोणी देत नाही, आपल्याला खासदारकीची तिकीट कोणी देत नाही, आपल्याला कोणी सरपंच बनवत नाही. भीक मागायचे धंदे. अरे संख्या 2 नंबर असून काय उपयोग आहे? असं भीक मागून काय मिळतं का राजकारणात? राजकारणामध्ये लढून मिळवावं लागतं आणि योग्य पद्धतीने लढून मिळवावं लागतं. त्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे जी मी तुम्हाला आता सांगितली. 2004 ची आणि आता 2024 ची. त्या पद्धतीने जर तुम्ही लढाई लढलेत राजकारणाची तर तुमचा गेलेला सन्मान, तुमची गेलेली इज्जत तुम्हाला परत मिळेल, मी गॅरंटी देतो. आज मी सगळ्या नेत्यांना बोललो, आपले कोकण गटाने जे आहेत संतोषजी वगैरे सगळ्यांना, इथं हिंगोली मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये एक कमिटी बनवा. उमेदवारांची निवड तुम्हीच करा, माझ्याकडे नावं घेऊन द्या, मी त्याच्यावर शिक्कामोर्तब करतो, पत्रकार परिषद घेतो आणि त्या ओबीसी उमेदवारांची नावं डिक्लेअर करतो. त्या ओबीसी राष्ट्रीय आघाडीच्या उमेदवारांना तुम्ही मतं द्यायची. तो कोणत्याही जातीचा असो, नावी असो, धोबी असो, माळी असो, कुंभार असो, कोणी असो, ओबीसी उभा केला आहे ना बहुजन राष्ट्रीय आघाडीने, त्या ओबीसीला मतदान करायचं. नाही तर मराठ्यांचे फंडे सुरू होऊन जातात. एक ओबीसी उभा राहिला की त्याच्या विरोधात 10 वेगवेगळ्या जातीचे 10 ओबीसी उभे करायचे. तुमची मतांची विभागणी करायची आणि मराठा माणूस निवडून जातो. असं यावेळेस अजिबात करू नका. ठरवा, कुंगाट बांधा की जी ओबीसी राष्ट्रीय आघाडी आपल्याला सन्मान परत मिळवून देणार आहे, जी ओबीसी राजकीय आघाडी आपल्याला जात न्याय जनगणनेचा कायदा करणार आहे, जी राजकीय आघाडी आपल्याला खोटे कुणबी सर्टिफिकेट रद्द करून आपल्याला ओबीसीचं आरक्षण परत मिळवून देणार आहे, त्या राजकीय ओबीसी राजकीय आघाडीच्या उमेदवारांना तुम्ही जर मतदान करण्याचा पक्का निर्णय जर तुम्ही घेतला तर तुमचं ओबीसीचं सन्मानाचं राजकारण उभं राहील. नाहीतर मग भीक मागण्याचे धंदे करत राहावं लागेल की आम्हाला नगरसेवकचे तिकीट द्या, आम्हाला आमदारचे तिकीट द्या. आणि भीक कुणाकडे मागतात? शरद पवारकडे. भीक कुणाकडे मागतात? अजित पवारकडे. भीक कुणाकडे मागतात? फडणवीसकडे. ज्यांची लोकसंख्या 3.5% पण नाही त्यांच्याकडे भीक मागतात 52% वाले. हे बंद करा आणि स्वतःचं सन्मानाचं राजकारण उभं करा. मी गेल्या 40 वर्षापासून ओबीसी चळवळीत काम करतो आहे. विद्यार्थी दशेत असून त्यावेळेपासून मी काम करतो आहे. 1980 सालापासून विद्यार्थी होतो मी तेव्हा. अण्णा पाटलाने मंडल आयोगाच्या विरोधात आणि ओबीसी आरक्षणाच्या विरोधात अण्णा पाटलाने मराठा महासंघाची सभा धुळे जिल्ह्यामध्ये लावली होती, धुळे शहरामध्ये. 1981 ला मंडल आयोग लागू करू नका अशा घोषणा देत त्या अण्णा पाटलाने मराठा महासंघाच्या सभा पूर्ण महाराष्ट्रावर घेतल्या. धुळ्यामध्ये एक सभा होती. ती सभा 1981 साली धुळ्यात झालेली मराठा महासंघाची सभा जी मंडल आयोगाच्या विरोधात होती, ओबीसीच्या विरोधात होती, ती सभा मी
उधळून लावलेली आहे, उधळून लावलेली आहे. त्याऐवजी वर्तमानपत्र काढा, वाचा, सगळी नोंद झालेली आहे. 40 वर्षापासून काम करतोय, 40 वर्षाचा अनुभव आहे, अभ्यास आहे, लेखन आहे, वाचन आहे. जरांगी सारखा पाचवी फेल नाहीये. योग्य माणसाच्या मागे जा तर तुमचं योग्य होईल, अयोग्य माणसाच्या मागे गेलं तर अयोग्य होईल. लक्षात ठेवा. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय संविधान.